तर भांडूपमध्ये एक वेगळा चमत्कार आपल्याला पाहायला मिळालाय। ठाकरे बंधूंना मोठं यश भांडूपमध्ये मिळालंय। विशेष म्हणजे उद्धव ठाकरे असू दे, आदित्य ठाकरे असू दे, हे एक एक प्रत्येक शाखेला जाऊन त्या ठिकाणी भेटी देत होते। भांडूपमध्ये विशेषतः ठाकरेंनी विशेष लक्ष दिलं होतं। एकानंतर एक कार्यकर्त्यांच्या उमेदवारांच्या भेटी या ठिकाणी ठाकरेंनी घेतल्या होत्या आणि त्यानंतर भांडूपमध्ये ठाकरे बंधूंना मोठं यश मिळालेलं आहे। 116 मधून भारतीय जनता पक्षाच्या जागृती या विजयी झाल्याची महत्त्वाची बातमी आहे। 113 आणि 114 या प्रभागाचा निकाल येणं अद्याप बाकी आहे। 115 मधून मनसेच्या ज्योती अनिल राजभोज देखील विजयी झाल्याची महत्त्वाची अपडेट। 116 मधून भारतीय जनता पक्षाच्या जागृती प्रतीक पाटील विजयी झाल्यात। भांडूपचा निकाल आपण पाहतोय। तर 109 मधून शिवसेनेच्या राजश्री मांदविलकर या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत। ही ब्रेकिंग आपण पाहतोय 113 114 चा। तर प्रभाग क्रमांक 109 मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार या विजयी झालेल्या आहेत। 109 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला मोठं यश या ठिकाणी भांडूपमध्ये मिळालेलं आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट। 113 114 प्रभागचा निकाल मात्र येणं अद्याप बाकी आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय ते म्हणजे भांडूपमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं यश मिळालेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी शाखांना भेटी देण्यात आल्या होत्या आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि इतरही बडे नेते ठाकरेंच्या शिवसेनेचे भांडूपमध्ये जाऊन जर आपण पाहिलं तर ठाण मांडून बसले होते। एक एक शाखेत जाऊन कार्यकर्ता, पदाधिकारी आणि त्यासोबतच उमेदवारांशी देखील त्यांनी चर्चा केली होती। हे सगळे व्हिज्युअल्स आपण बघतोय, ही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार विजयी झाल्यानंतर कार्यकर्ता आणि पदाधिकारी जे आहेत ते एकच जल्लोष या ठिकाणी साजरा करतायत वेगवेगळ्या जिल्ह्यातील, शहरातील। ही थेट दृश्य आपण पाहतोय। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात दाखल झालेले आहेत। फडणवीसांचा ताफा आता प्रदेश कार्यालयात दाखल झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्ष प्रदेश कार्यालयात आता दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर एकच जल्लोष जर आपण पाहिला गेल्या कित्येक तासांपासून या ठिकाणी सुरू आहे। रवींद्र चव्हाण देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे अनेक बडे नेते आता प्रदेश कार्यालयात येण्यास सुरुवात झाली आहे। यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः कार्यकर्त्यांना संबोधित करतील, मार्गदर्शन देतील। यावेळी फडणवीस काय बोलतात याकडे खरं तर खऱ्या अर्थानं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। साहेब येतात, साहेब बोलतील। दृश्य आपण जर पाहिली तर मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आता भारतीय जनता पक्षाचे सर्व बडे नेते येण्यास सुरुवात झालेली आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि काही क्षणातच ते कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील। जे यश त्यांना प्राप्त झालेलं आहे मुंबईमध्ये विशेषतः जर आपण पाहिलं तर कदाचित भारतीय जनता पक्षाचा इतिहासात पहिल्यांदाच महापौर बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। महायुती ते पुढे ठरवेलच। शिंदेच्या शिवसेनेसोबत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोबत चर्चा करून नेमका महापौर कोणाचा बसेल हे नंतर कळेलच। पण कदाचित भारतीय जनता पक्षाच्या आतापर्यंतच्या मुंबईच्या इतिहासात भारतीय जनता पक्षाचा महापौर पहिल्यांदाच मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। माझे सहकारी विशाल पाटील देखील आपल्यासोबत जोडले जात आहेत। विशाल, जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाला जे यश प्राप्त झाले तर 109 भांडूपमधील प्रभाग क्रमांक 109 मधून ठाकरेंच्या शिवसेनेचे शिंदे
हे विजयी झालेले आहेत. 110 मधून मनसेचे चिरात हरिनाक्षी मोहन विजयी झाल्याची महत्त्वाची अपडेट. 111 मधून ठाकरेंच्या शिवसेनेचे दीपक राजाराम हे देखील विजयी झाल्याची महत्त्वाची अपडेट आहे. सुरेश शिंदे या ठिकाणी विजयी झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 109 मधून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार. आधी खरं तर चुकीचा निकाल आपल्याकडे आला होता, आपल्यापर्यंत पोहोचला होता, मात्र आता जर पाहिलं तर 109 मधून ठाकरेंच्या शिवसेनेचे सुरेश शिंदे यांचा विजय झालेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.